नवभक्ते भोजन परिकल्पित अनुकंप उपादाय पटिगन्नातु मुक्त द्वितीयंपि तृतीयंपि बंतेजे आम्ही आमच्या परिवाराकडून तथागतांच्या श्रावक संघाला भोजन देत आहोत. या भोजनाचा आमच्या परिवारासाठी सुख शांती आरोग्य बल लाभण्यासाठी आपण सर्व पूजनीय भिक्खुनी संघ भिक्खू संघ आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण या भोजनदानाचा स्वीकार करावा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा साधू साधू साधू. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सवेत्यो युवजन्तु सर्वरूपो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखिरीर्घायुः भव. आयु आरोग्य संपत्ति सर्वसंपत्ति वियोगांचु ततो निब्बान संपत्ति विनाते समीज्यतु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखी ईश्वर शांति दूत पावन तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व भारत रत्न पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रेयांचे योजन करते महात्मा ज्योतिबा फुले या घटनांना प्रथमतः अभिवादन करून आज महाउपासक आयुष्यमान किशनजी जानूजी लहाने यांचा 80वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने या कुशल आणि पुण्यकर्माची संधी त्यांनी त्यांना निर्माण करून दिली उपलब्ध करून दिली अशा आमच्या मार्गदर्शिका काकडे मॅडम काकडे साहेब संपूर्ण काकडे परिवार आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेला संपूर्ण लहाने परिवार त्यांचे नातेवाईक अपदेष्ट आपल्या सर्वांना मंगलकामना शुभकामना देतो. आणि या ठिकाणी बाबांचा वाढदिवस म्हटला खरं तर सुरुवातीला मला असं वाटलं एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस. या ठिकाणी अमृतून असं एक उद्भट वाक्य या ठिकाणी आढळते की जेव्हा भगवान बुद्ध म्हणतात माता कुटुंबतारं पुत्रारस सर्व अनाथ मुलाचं का म्हणता एकतारं मंगलम उत्तम. मी माझ्या आई वडिलांची सेवा करेन मुलाबाळांचा सांभाळ करेन हे माझ्या जीवनातलं उत्तम मंगल आहे अशी भगवान बुद्ध त्यांच्या उदाहरणात म्हणतात. आणि म्हणून प्रियजन मला असं म्हणायचं आहे की बाबा आता किशनजी लहाने हे जरी 80 वर्षाचे झाले असतील तरी त्यांच्या मुलासाठी त्यांच्या सुनासाठी त्यांच्या कुटुंबासाठी ते आता लहान आहे. 80 वर्ष झाले असतील तरी आता त्यांचं वय लहान आहे. कारण भगवान बुद्ध म्हणतात की वयाच्या संध्याकाळी वयाचं संध्याकाळ म्हणतात 60च्या नंतर वय संध्याकाळ असते. आणि त्या वयात आपण आई वडिलांना सुख शांती आरोग्याने बल मिळण्यासाठी आपला परिवार अतोनात कष्ट करत असते की माझ्या वडिलांना कशामध्ये सुख मिळेल माझ्या आईला कशा सुख मिळेल. आणि मग ते सुख मिळण्याचा प्रयत्न मुलं सुना पूर्ण कुटुंब करत असते. आज 80वा वाढदिवस करून साधी गोष्ट नाही. म्हणजे निश्चितच त्यांच्या मुलांचं त्यांच्या सुनांचं आमच्या लहानबाईंचं अतिशय प्रेम आहे. कारण प्रेम आयुष्यामध्ये प्रेम असावं ते निस्वार्थ असावं. प्रेम असलंच पाहिजे. प्रेम अनेक प्रकारचे असतात. मग आईचं प्रेम असते वडिलांचं प्रेम असते पती पत्नीचं प्रेम असते प्रेयकरचं प्रेम असते आईचं मुलाचं प्रेम असते आईचं मुलीचं प्रेम असते आईचं सुनीचं प्रेम असते कुटुंबावर प्रेम असते समाजावर प्रेम असते धर्मावर प्रेम असते अनेक प्रकारचे प्रेम. पण प्रेम करताना मात्र तो निस्वार्थ प्रेम असावा. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की या जगात खरा गुरु आपला खरा गुरु जर असेल तर आई आणि वडील आहे.
भगवान बुद्ध म्हणतात तिन्ही काळाचा राजा आई विना भिकारी. ज्यांना आई नाही त्यांना विचार आईची काय किंमत आहे, ज्यांना वडील नाही त्यांना विचारा वडिलांची किंमत काय. आणि म्हणून या जगातलं मोठं आणि पवित्र स्थान जर असेल ते आई वडिलांच्या पायाशी असेल. आज वाढदिवस संपन्न करताना आम्हाला अत्यंत आनंद असा होतो की त्यांच्या मुला मुलींना आम्ही धन्यवाद देतो, सुनांना धन्यवाद देतो की माझ्या 80व्या वर्षी बाबांचा वाढदिवस अतिशय सुंदर केला. वाढदिवस म्हणजे काय, बौद्ध धर्मामध्ये या वाढदिवसाला महत्व आहे. आम्ही वाढदिवस म्हटलं की साधा केक कापतो, बत्ती असून तो केक कापायचा, डोक्यात तोंडाला लावायचा, मजाक करायची, संपला वाढदिवस. वाढदिवस म्हटलं जात नाही. मग वाढदिवस म्हणजे काय, वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या मनात पॉझिटिव्ह एनर्जी असली पाहिजे, आपल्या मनात चांगले विचार असले पाहिजे. आणि मी आता गेलेल्या आयुष्यामध्ये जे काही चुका केल्या असतील, जे काही गुन्हा झाला असेल, जे काही माझ्याकडे होत असेल ते मात्र मी आता उद्यापासून मी ते करणार नाही. म्हणजेच वाढदिवस. वाढदिवस हा नेमका कोणाचा असतो, ज्या आईने जन्म दिला, ज्या वडिलांनी जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, सर्व्हिस लागली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज आपण जे काही सुखाने जगतो त्या आई वडिलांचा खरा वाढदिवस असतो, त्याला वाढदिवस असतो. वाढदिवस करत असताना आपण आपल्या आई वडिलांना सलाम केला पाहिजे, आपल्या आई वडिलांना आपण सलामी दिली पाहिजे. जर तुझ्या मुलात मी जन्माला आलो नसतो तर कदाचित एवढी सुंदर रंगीत भूमी मला बघायला मिळाली नसते. त्या आईला धन्यवाद दिला पाहिजे, त्या वडिलांना धन्यवाद दिला पाहिजे, त्यांच्याबद्दल आपण ऋण बाळगले पाहिजे. तो खरा वाढदिवस असतो. आणि म्हणून या वाढ आणि दिवस, वाढ म्हणजे वाढणारा आणि दिवस म्हणजे वेळ. आता बाबांचं 80 वर्ष वय आहे. मग विचार करा तुम्ही, त्यांनी वयाच्या 1 वर्षापासून वाढदिवस साजरा केला असेल किंवा केला नसेल. आणि संसार पहिले हाताला चटके आणि मोठ्याला वाजत मुलांचे वाढदिवस करता करता, नातवांचे वाढदिवस करता करता आपला वाढदिवस कुठे गेला हे माहितच होतं. जेव्हा 80वी मेणबत्ती आपण पेटवतो तेव्हा आपल्याला कळते 80 वर्ष झालं. चोर पावलाने म्हातार पण कधी तुमच्या मागून आलं हे तुम्हालाच कळालं नाही. चोर पावलाने म्हातार पण कधी आलं हेच तुम्हाला कळालं नाही, त्यालाच वाढदिवस असं बोलतात. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये वाढदिवसाला महत्वाचं स्थान आहे. तो वाढदिवस आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनी ऋण व्यक्त केले पाहिजे, त्यांनी बुद्ध बाबासाहेबांचे ऋण व्यक्त केले पाहिजे की बाबासाहेबांच्या या धर्तीवरती, बुद्धांच्या या धर्तीवरती मला मानवी जन्म मिळाला. कारण भगवान बुद्ध म्हणतात या जगात 4 गोष्टी कठीण आहेत. पहिली गोष्ट कठीण आहे, पहिली गोष्ट आहे सद्धर्माचं श्रवण करणे कठीण आहे. दुसरी गोष्ट कोणती कठीण आहे, सद्धर्माचं आचरण करणं कठीण आहे. तिसरी गोष्ट कोणती कठीण आहे, मानवाचा जन्म होणे कठीण आहे. आणि चौथी गोष्ट आहे अनंताचा जन्म होणे कठीण आहे. हे 4 गोष्टी या जगात अतिशय अद्भुत, म्हणजे त्याला आपण मान कठीण म्हणतात, मान फलदायक म्हणतात, पुण्यदायक म्हणतात. ते गोष्टी मिळत नाही. पहिल्यांदा आपल्याला मानवी जन्म दिला म्हणून या जगाला आपल्या आईला आपण धन्यवाद दिला पाहिजे की त्या आईच्या पुण्याने आपण मानव झालो. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1949 साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली, आम्ही बुद्धिस्ट झालो आणि बुद्धिस्ट होऊन आम्हाला पवित्र जीवन जगण्याची संधी मिळाली, म्हणजे संधर्म ग्रहण करण्याची संधी मिळाली. त्या बाबासाहेबांनी सलाम केला. तिसरी गोष्ट म्हणजे की आम्हाला मानव बनवलं, बुद्ध धर्म दिला, परंतु मनोसेठा मनसाच बदलतेन वासुदेवा कर्मदेवा तजुन मनदुःख बनवेली. माणसाचं मूल्य चंचल, वाऱ्याचं रुपंड वाहणार आहे. आणि या चंचल मनाला सावरण्यासाठी, त्याला बंदिस्त करण्यासाठी, त्याला पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी, त्याला चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी पहिले बुद्ध धर्माच्या सहवासात राहावं लागेल, म्हणजे बुद्ध धर्माचं आचरण करावं लागेल. आणि ते आचरण करण्याची संधी आपल्याला मिळते, म्हणजे आपण पुण्यवान आहोत. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण अनंताच्या भूमीमध्ये, म्हणजे ज्या भगवंताने दुःख समुदाय, दुःख निरोध आणि दुःख निरोधगामी प्रतिपद या 4 मार्गाचं अनुभूती आपल्या मानवाला मिळेल. अशा महामानवाचं उल्लेख करून आपण आपलं मानवी जीवन जगतो, म्हणजे अनंताच्या भूमी जगतो, म्हणजे आपण पुण्यवान आहोत. हे 4 गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध होत आहेत. आपण सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आज मी त्यांचा वाढदिवस आहे, लाहणे बाबा यांना मी खूप खूप धन्यवाद देतो की निश्चित आमच्यासाठी तुम्ही लहानच आहे ना. आज 80 वर्ष जरी झाले असेल तर येणारा काळ हा तुम्हाला किंवा आम्हाला माहित नाही. आजच्या काळात जे काही तुम्ही उभे आहात, तुम्ही जे हसताय, तुम्ही जे दान कर्म करताय, तुम्ही जे कुशल कर्म करताय, भगवान बुद्ध म्हणतात, विशाखेला भगवान बुद्ध म्हटले होते, विशाखा आपल्या जीवनामध्ये
माणूस मरत बघतो, पण त्याने केलेलं दान करणं कधी मिळत नाही. बघा प्रिय बाबासाहेबांचं बुद्धांचं उदाहरण महत्वाचं आहे. बुद्धाने विशाखा मातेला सांगितलं होतं, विशाखा तू आणि मी आपण जाऊ, परंतु तू दिलेलं धर्मदान हे कधीच मरणार नाही. बघा ना, आज 2526 वर्ष झाले तरी विशाखा जिवंत आहे. कशामुळे जिवंत आहे? तिच्या दानामुळे, तिने दान दिल्यामुळे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या कमाईतला हिस्सा पैसा दिला पाहिजे. बाबासाहेब किती युवा होते, किती महान पंडित होते की त्यांनी या जनतेला एक मोठा आशीर्वाद दिला की तुमच्या कमाईचा हिस्सा पैसा आपण दान दिला पाहिजे. बरेचसे लोक दान म्हटलं की ताण येतो.